मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण लोकसभा लढणार आहोत हे म्हटल्यावर लोक आपल्याला हसत होते की पहिले, इमानदारीने सांग, हसत होते की नाही? अनेक नेते मला म्हणायचे मग 50-50 मतं पडले पाहिजे, किंमत राहील तुमची. मग आपण लढलो की नाही ताकदीनं, फाईट केली की नाही केली? मग हे तुम्ही असं कसं डोक्यात ठेवता? तुम्ही दुसरा इतिहासच पाहत नाही. अनेक पक्षाचे उमेदवार, त्या सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फक्त 60,000 मतं आहेत. डिपॉझिट 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 किती गेलं की नाही गेलं? मग तिथं तो पक्ष होता की नाही तिथं? अनेक ठिकाणी पक्षांना मतं कमी मिळालेली आहेत. त्यामुळं आपण जे दिसतं गुळगुळीत त्याच्याकडे जाऊ नका. त्या सूर्याने कॅच घेतली म्हणून चला त्याच्या घरी, ठीक आहे, त्याचं कौतुक आहे, त्याला सॅल्यूट आहे. पण एका म्हणजे यश आलं म्हणून हुरळून जाणाऱ्यातले आपण नाही. लाल दिवा जसा मिळाला तरी माझे पाय जमिनीवर होते आणि सोडतानाही मला कधी दुःख झालं नाही. मी अभिमानाला लाल दिवा सोडून एसटीने आलो ना गावाकडं. कदाचित मी तेव्हा तिथे राहिलो असतो, अजून वेळा पदावर गेलो असतो, पण तुम्ही माझ्यासोबत नसते राहिले. मग बरोबर आहे का? मला असं वाटतं की तुम्ही जर मला निर्णय घेण्याचा अधिकार देत असाल, देताय काय? पक्क? कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार जर तुम्ही मला देत असाल तर तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं किंवा मी जे काय लोकांमध्ये फिरून किंवा चर्चा करून जो काय लोकांची मतं जाणून घेतली, त्यामध्ये माझं असं प्रामाणिक मत आहे की 2.5 लाख लोकांनी आपल्याला मतदान दिलं. अनेक लोक म्हणतात लोकसभेचा हिशोब वेगळा असतो, विधानसभेचा वेगळा असतो. हे कोण म्हणतात? पुढारी आहे, पुढारी. तुम्हाला कन्फ्युज करायला. आता बुलढाण्यात ज्यांना आमदार व्हायचंय ते म्हणतात रोही बोल चिखली तू बघा. चिखलीवाले म्हणते तू बुलढाण्यात राहा, आणि चिखली बुलढाण्यावाले म्हणते चितकर राज्यात राहा. मग मी अनेक वेळा पुढाऱ्यांना म्हणत असतो काम करा, मला अमेरिकेत द्या पाडून, कोणालाच त्रास नाही. म्हणजे ज्याला ज्याची जिरवायची त्या हिशोबाने ते बोलतो. हे न समजण्यात काही मी दुष्काळ नाहीये. जर मी इथपर्यंत इमानदारीने आलो असेल हा सगळा टप्पा गाठत, तर थोडंसं तर डोकं मला असेल ना, पूर्ण नसेल पण थोडं. मला एकच सांगायचंय की एका जत्रात देव म्हातारा होत नाही, एका पराभवानं खचणाऱ्यातले आपण नाहीये. नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागू आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात आपण आपले उमेदवार उभे करू. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 लोकसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील. सॉरी 6 विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील आणि स्वतंत्रपणाने आपली तयारी उद्यापासून चालू होईल. आपल्या आंबोडगावात आल्यावर त्यांना विचारून करू, कारण तिथल्या माझ्या सहकाऱ्यांशी मला चर्चा करायची, तुमच्याशी नंतर बोलतो त्या विषयावर. तुम्ही तयारी करायला असलं तर तिथे ताकदीचा उमेदवार टाकू आपण, तिथं काय करता. आणि ऐकून घ्या, या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ताकदीचे उमेदवार जिंकण्यासाठी आपल्याला उभे करायचे. लढायचं म्हणून लढायचं नाहीये. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी चर्चा करत नाही. शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू ठेवून कधी निवडणुका होत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या विधानसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केंद्रित ठेवून झाली पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांचा उमेदवार आपला उभा. आपला उमेदवार हा शेतकरी कष्टकऱ्यांचा उमेदवार असेल, सोयाबीन कापसाच्या भावासाठी आपला उमेदवार उभा असेल, शेतकऱ्याला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी.